कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो पण ते तुमच्यावर नाही हसले, कळलं का? ते तुमच्यावर नाही हसले। मग कोणा हसले? तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले ते। एकूण एकच की त्याचा बात तेवच म्हणजे आमच्यावर हसले नव। काय मला असं झालतं की नाही, आत्ता जमीन फाटावी आणि मेल्याहून झालो। का मेल्यागत का झालं? अहो ती काय आपली भाषा आहे का? इंग्रजी परकीय भाषा आहे ती नाही येत तुम्हाला, त्यात काय लाज वाटायची? उलट जे हसले त्यांचे दात दिसले असं म्हणा। हा बरोबर आहे, परकी भाषाच आहे, बरोबर आहे, त्याचा काही विषय नाही। आम्हाला बी आता अभिमान आहेच की आमच्या भाषेचा, मराठीचा अभिमानच आहे। पण आता ती बघा, आता सगळीकडे बघावं तसं सगळं आता बिझनेसमध्ये हे ती टेक्नॉलॉजी यावून त्यावून इंग्रजीच वापरतात की हो, आहे की नाही? आणि आता आपण धंद्यात उतरलोय, आहे की नाही? आपल्याला आपला धंदा नेटानं करायचा आहे, तर मग शिकायला काय हरकत आहे? असा बी एक विचार येऊन जातोय माझ्या डोक्यात। समजा काय आता याच्या निमित्तानं मी गेलो कुठं बाहेरच्या देशात गेलो बरं काय, तिथं चार चौकात असं हसू करून घेतलं कसं व्हायचं? अहो पण परदेशातले लोक तुमच्यावर हसणारच नाहीत अधिपती। हो, कारण त्यांना माहिती आहे तुमची भाषा नाही आहे। तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात जे इंग्रजी येणारे लोक आहेत ना, त्यांना इंग्रजी न येणारे लोक अडाणी वाटतात आणि ते हसतात, अतिशहाणपणा करतात, बरोबर आहे? हो, आणि तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर तिथला अडाणी माणूस सुद्धा इंग्रजी बोलतो, त्यात काय विशेष आहे? आणि मला एक सांगा अधिपती, इंग्रजी वगैरे काहीही येत नसताना तुम्ही एक एवढा मोठा बिझनेस स्वतः सांभाळता, एवढ्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर। इंग्रजी येणाऱ्या माणसाला तो बिझनेस सांभाळता येईल असे किती जण आहेत ज्यांना तुमच्यासारखा बिझनेस सांभाळता येईल, तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी करता येतील? छोटीशी गोष्ट आहे हो, अशा छोट्याशा गोष्टीवरून खचून नका जाऊ। आयुष्य भारी बोलल्यावर काय तुम्ही, मला खरंच जीवात जीव आल्याने वाटलं माहिती आता। मुळात तुम्ही या गोष्टीवरून खचूनच जायला नको होतं। भाषेवरून कोणाची अक्कल नाही कळत अधिपती। इंग्रजी काय नुसती भाषा आहे हो, शिकली की येणार, शिकायला काय अवघड आहे? तरी का नाही ओंके का नाही मला एक गोष्ट म्हणला। काय काय म्हणत होते? नाही म्हणजे ते जाऊ दे, त्याचं काय एवढं हे नाही। अहो सांगा ना, काय म्हणत होते? नाही काय नाही, तेव्हा काय तर आपलं बडबड। हो, असं काय करताय? सांगा मला, काय म्हणत होते ते? हा, त्याचं काय नाही एवढं काय, त्याचं काय। अधिपती, जर जर तुमची शिकायची खरंच इच्छा असेल ना, तर मी शिकवते तुम्हाला। हेच बोलला ओंक्या। खरंच? मास्तरीन बाई तुझ्या घरातच आहेत म्हणला, मग तू त्यांच्याकडनंच मग शिकवते ना मी खरंच शिकवते तुम्हाला। खरंच भारी होईल हो मास्तरीन बाई। आणि मेन म्हणजे तुम्ही काय हसणार बी नाही आमच्यावर, आमचं काही चुकलं बिकलं तर म्हणजे चुकणारच आमचं। नाही हसणार मी। हा नाही हसणार तुम्ही। असं शिकवा का नाही मला, असं शिकवा का नाही, धूर काढतो, बुकना करून टाकतो, इंग्रजीच्या चिंध्या फाडून टाकतो, चिखलात दुराळा पाण्यात आग काढतो, तोडून टाकतो बघा इंग्रजी। बापरे मी शिकवते तुम्हाला, पण हे असं काहीतरी तोडून भेडून नका टाकू, चांगली भाषा आहे ती। नाही तसं नाही, पण चेष्टा नाही, मला खरंच तुम्ही शिकवा, मला लय भारी वाटेल। हा, आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला जरा तर तुमच्या संग बोलल्यावर खरंच भारी वाटायला लागले। उगाच वाईट वाटून घेण्यात काय अर्थच नव्हता। पॉइंट कशात असेल तर ते इंग्रजी शिकण्यात आहे की नाही? काय एक मिनिट काय म्हणाला? अहो म्हणलं वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे? पॉइंट ह्याच्यात आहे की इंग्रजी तुम्ही शिका। पॉइंट नाही, पॉइंट आहे की मग पॉइंट बरोबर ह्यो खरा पॉइंट आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।